चला तर मित्रांनो, मावा बर्फी कशी तयार करायची आपण इथे पाहूया। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। 2 कप बेसन पीठ, 1.5 कप साखर, 1 कप खवा, 1 कप साजूक तूप आणि गार्निशिंगसाठी बदाम व पिस्त्याचे काप। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम गॅस ऑन करून आपण त्यावरती एक पॅन ठेवून घेऊया। त्यामध्ये आपण आता 1 वाटी साजूक तूप घालूया। त्यानंतर आपण पॅनमध्ये 2 वाट्या बेसन पीठ घालून घेणार आहोत। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवरती आपण 10 ते 15 मिनिटे याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। छान याचा असा गोल्डन ब्राऊन रंग तयार झाला पाहिजे, जेणेकरून ती वडी खाताना आपल्याला पिठाळ किंवा कच्ची लागणार नाही। तुम्ही पाहू शकता इथे किती छान रंग आलेला आहे। आता ह्यामध्ये आपण 1 वाटी खवा घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। खव्यामुळे वडीला टेक्स्चर खूप छान येते आणि वडी अगदी चविष्ट खायला आणि दाणेदार लागते। खवा घालून घेतल्यानंतर 5 मिनिटे आपण इथे त्याला व्यवस्थित परतून एकजीव करून घेतलेला आहे। आता ते मिश्रण मी साईडला प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवले। आता पॅनमध्ये मी 1.5 कप साखर आणि आता ह्यामध्ये 1 वाटी पाणी घालते आहे। याचा आपण एक तारी पाक तयार करून घेणार आहोत। पाक जास्ती पातळ पण नाही आणि जास्ती कडक पण नाही करायचा। कडक केला तर वडीचं टेक्स्चर कडक येतं, वडी आपल्याला मऊ होत नाही खायला। त्यामुळे आपण एक 5 ते 10 मिनिटं हाय फ्लेमवरती याचा पाक तयार करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपला पाक इथं तयार होत आलेला आहे। जसं आपल्याला गुलाबजामुनला एक तारी पाक लागतो, त्याच प्रकारे आपण इथे पाक तयार करून घेणार आहोत। यामध्ये आता आपण वडीला छान रंग यावा यासाठी 2 थेंब फूड कलर मी इथे वापरत आहे, येलो कलर। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही वापरू शकता किंवा नाही। आता या पाकामध्ये आपण साईडला काढलेले मिश्रण घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित परत एकदा एकजीव करून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण पाकात घातल्यानंतर कमीत कमी आपल्याला 15 ते 20 मिनिट सतत हे मिश्रण हलवत राहायचे, जेणेकरून ह्याला थिकनेस येईल। पाहू शकता इथे याला थिकनेस आलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण एका टीनमध्ये काढणार आहोत। इथे पाहू शकता मी एक स्क्वेअरचा टीन घेतलेला आहे, त्याला खाली बटर पेपर लावलेला आहे आणि ह्या टीनमध्ये हे मिश्रण व्यवस्थित काढून घेतलेलं आहे। आता हे टीन आपण व्यवस्थित टॅप करून घेऊया, जेणेकरून यामध्ये जे काही एअर्स बबल्स असतील ते निघून जातील। तुम्ही पाहू शकता इथे किती छान त्याला टेक्स्चर आणि कलर आलेला आहे। आता यावरती आपण गार्निशिंगसाठी बदाम व पिस्त्याचे काप तयार केलेले होते ते घालणार आहोत। त्यामुळे वडी दिसायला छान दिसते आणि खायला पण अतिशय चविष्ट लागते। आता ही वडी सेट होण्यासाठी आपण कमीत कमी 6 ते 7 घंटे हे बाजूला झाकून ठेवणार आहोत। आता तुम्ही इथे पाहू शकता मी 6-7 घंटे इथे साईडला ठेवलं होतं। आता मी हे काढते साईडमध्ये प्लेटला। किती छान टेक्स्चर आलेलं आहे, वडी आपली एकदम सेट झालेली आहे आणि सहजरित्या वडीचे काप तयार करता येतात।
इथे छोटे छोटे पीसेस आपण तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सोप्यात सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळात तयार होणारी बेसन आणि मावा बर्फी पाहिली आहे. इथे मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते. तुम्ही पाहू शकता त्याची लेअर, त्याचा थिकनेस, त्याचा कलर किती व्यवस्थित आलेला आहे आणि खायला पण अतिशय चवदार आणि छान लागते. अशा प्रकारे आपली इथे रेसिपी तयार झालेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.